नमस्कार. कोर्टात केस चालू झालेली असते आणि जानकीला साक्ष देण्यासाठी बोलवलेलं असतं. आता सौमित्र जानकीला प्रश्न विचारतो आणि आता जानकी सांगते की माझ्याकडे सयाजी विखे पाटलांचं रेकॉर्डिंग आहे. त्यांनी स्वतःहून स्वतःच्या बापांचा धडा वाचला आहे. आता ते सगळं रेकॉर्डिंग ती कोर्टात ऐकवते आणि जज साहेब आणि कोर्टातली सगळी माणसं ते रेकॉर्डिंग ऐकतात. त्यामध्ये सयाजी विखे पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्या नाण्याला मी किडनॅप केलं होतं म्हणून. तर तो व्हिडिओ ऐकताच सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सयाजीचे वकीलसुद्धा गप्पा बसत नाही. ते सुद्धा एक रेकॉर्डिंग ऐकवतात. त्या रेकॉर्डिंगमध्ये नाना जानकीला म्हणालेले असतात की जानकी, मला असं वाटतंय ना, तो बॉस म्हणजे हा आपला सौमित्र असेल. सौमित्रनेच मला किडनॅप केली असेल का गं? ते ऐकून रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ते रेकॉर्डिंग खरं नसतं आणि तो नानांचा आवाज नसतो. तो डबिंग केलेलं असतं. नानाचा आवाज मध्ये दुसरंच कोणीतरी नानांचा आवाज काढून बोललेलं असतं. आता मात्र त्यांच्याकडे हे रेकॉर्डिंग कसं आलं आणि नाना तर असे बोललेलेच नाही आहेत. नाना म्हणतात मी तर असं बोललेलोच नाही आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या उभी राहते आणि म्हणते खोटं बोलतायत, नाना खोटं बोलतायत. आता सौमित्राला राग येतो. सौमित्र ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो गप्पा बस, खोटं बोलू नकोस, माझ्या नानांवर नको ते आरोप करू नकोस. आता ऋषिकेशसुद्धा पुढे येतो. आता जानकी पुढे येते आणि सर्वच जण ऐश्वर्यावर तुटून पडतात. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याचा आता प्लॅन ठरलेला असतो. त्याप्रमाणे सर्व चाललेलं असतं. आता त्यांच्यामध्येच भांडणं लागलेली असतात. नानासुद्धा म्हणतात की मी असं बोललेलोच नाही आहे जज साहेब, हे सगळं खोटं आहे, हा आवाज माझा नाही आहे. तेव्हा लगेच आता सयाजी म्हणतो मी सुद्धा बोललो नाही आहे, हा माझा आवाज नाही आहे. हे सगळं ही जानकी ना खोटं रेकॉर्डिंग दाखवते. तेव्हा जानकी म्हणते सयाजी काका किती खोटं बोलताय, मी परवा तुमच्याकडे आली होती तेव्हाच तर तुम्ही हे सगळं सत्य ओकलात आणि आता किती खोटं बोलताय. आणि नाना असं बोललेलेच नाही आहे. त्या नाना बोलतात हो, हा माझा आवाज नाही आहे आणि मी बोललेलोच नाही आहे. तेव्हा आता लगेच जज साहेब शांत राहायला सांगतात, कारण यांच्यातच भांडणं चालू झालेली असतात. आता ऋषिकेश म्हणतो की नाना यांनी काय केलं, नाना यांनी नको तो आरोप तुमच्यावर टाकला आहे. तेव्हा जानकी म्हणते नका काळजी करू, मी आहे ना, मी करेन काहीतरी. आता सौमित्र ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या, अगं तुला लाज नाही वाटत का गं नानांसारख्या भल्या माणसावर असा घाणेरडा आरोप करायला? अगं नाना तुला कधीच किडनॅप करू शकत नाहीत. नाना असे वागूच शकत नाहीत. तुझं जसा बाप वागतो, सगळ्यांना मारतो, सगळ्यांना किडनॅपिंग करतो, गुंड आहे तो गावातला, तसे माझे नाना अजिबात नाही आहेत. तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की गप्पा बस, तू एक शब्द बोलू नकोस. आता सारंग सगळी मजा बघत असतो. सारंगला तर मजा वाटत असते ही भांडणं ऐकून. आता ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि म्हणतो जानकी काय झालं, हे तर रेकॉर्डिंग खरं आहे, पण त्यांनी उलट गेम खेळला. त्यांनी नानांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं, पण नाना तर असे बोललेलेच नाही आहेत. आता ते खोटं आहे, हे कसं सिद्ध करायचं? जानकी म्हणते मी सिद्ध करेन, नका काळजी करू, मी आहे ना, मी सिद्ध करेन की तो नानांचा आवाज नाही आहे म्हणून. तर आता जानकी कसं सिद्ध करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.